नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी कुलकर्णी श्री राधा मोती क्रिएशन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्वस्तिक बनवायला शिकणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आधी आपण बघूया। त्यासाठी मी घेतले आहेत 5 नंबरचे पिवळे मोती, 5 नंबरचे लाल मोती, 5 नंबरचे पांढरे मोती, कात्री, 5 नंबरचा तंगूस आणि सुई। सुईमध्ये तंगूस ओवून घेतला आहे आणि त्याच्या एका टोकाला गाठ मारून घेतली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी मी घेतले आहेत 2 पांढरे मोती, 2 पिवळे मोती आणि पहिल्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि त्याचा असा एक चौकोन बनवून घ्यायचा आहे। त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या परत पुढचा एक पिवळा मोती, असा एक चौकोन आपण बनवून घेतला। आता त्याच्या पुढे आपण 2 पिवळे मोती आणि एक पांढरा मोती घेणार आहोत आणि ज्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे। त्याच्या पुढचा पिवळा मोती आणि परत त्याच्या पुढचा पिवळा मोती, अशा सुई ओवून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती, 3 पांढरे मोती ओवून घेऊन ज्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे। त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत एक पांढरा मोती, अशी सुई आपण ओवून घेतली आहे। दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता इथे परत आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढायची आहे। त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती। आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि एक लाल मोती। आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आहे। इथे आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्याचा पुढचा पांढरा मोती आणि परत एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आहे। इथे लागणार आहे आता आपल्याला एक पांढरा मोती, एक पिवळा मोती आणि परत एक पांढरा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्या पुढचा पांढरा मोती आणि परत एक पिवळा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आहे। इथे आपल्याला लागणार आहे 2 पिवळे मोती आणि एक पांढरा मोती आणि ज्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पिवळा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली आहे। इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि एक पिवळा मोती।
आणि ज्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि परत एक पुढचा पांढरा मोती. अशा प्रकारे आपली स्वस्तिकची ही एक पहिली लाईन कंप्लीट झाली आहे. त्याच्या पुढचा पिवळा मोती याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. दोरा घट्ट ओवून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला दुसरी लाईन सुरू करायची आहे. तर दुसरी लाईन सुरू करताना सगळ्यात आधी आपण घ्यायचे आहेत 2 पिवळे मोती आणि 1 पांढरा मोती. आणि ज्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्यातूनच विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. असा चौकोन बनवायचा आहे. पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला परत लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. च्या पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा लाल मोती आणि परत पुढचे दोन्ही लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला परत लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा लाल मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला परत लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला लागणार आहे 1 पांढरा मोती आणि 1 पिवळा मोती. असे 2च मोती घेऊन आपण हा चौकोन पूर्ण करायचा आहे. पिवळ्या मोत्यातून सुई ओवून घेऊन चौकोन आपण पूर्ण करणार आहोत. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत पुढचे दोन्ही पिवळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 1 पांढरा मोती
आणि एक पिवळा मोती आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत पुढचा पिवळा मोती, अशा सुई आपण बाहेर काढून घेतली आहे। इथे आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती आणि ज्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढचा पांढरा मोती, अशी आपण आता इथे सुई बाहेर काढून घेतली आहे। इथे आता आपण घेणार आहोत 2 पांढरे मोती। आपली ही तिसरी लाईन चालू आहे, स्वस्तिक बनवत आहोत आपण आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे दोन्ही पांढरे मोती, अशी आपण सुई ओवून घेतली आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा लाल मोती, असे आपण सुई ओवून घेतली आहे। ते आपल्याला लागणार आहे 1 लाल मोती आणि 1 पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या परत पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या खालचा लाल मोती, अशी आपण सुई ओवून घेतली आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे 1 लाल मोती आणि 1 पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। त्याच्या पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा परत 1 लाल मोती, अशी सुई आपण ओवून घेतली आहे। तर इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती घेऊन या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा 1 लाल मोती आणि अजून 1 लाल मोती, अशी सुई बाहेर काढून घेऊन पुढचा पांढरा मोती, याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली आहे। दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि या लाल मोतीतून सुई बाहेर काढायची। पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून 1 पांढरा मोती, याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला लागणारे 2 पांढरे मोती
आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि परत पुढचा 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती. या सगळ्यातून सुई बाहेर काढून घेतली. इथे आपल्याला लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा पिवळा मोती आणि परत पुढचे दोन्ही पांढरे मोती. यातून सुई बाहेर काढून घेतली आहे. तसे आपले आता इथे 3 लाईन कंप्लीट झाले आहेत. इथे आपली 3री लाईन पूर्ण झाली आहे. आपण 4थी लाईन करूया. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत 3 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली आहे. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 1 लाल मोती आणि 1 पांढरा मोती. आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती, या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा लाल मोती आणि पुढचा पांढरा मोती. तर माझा इथे धागा संपला आहे. मी 1-2 छान गाठी मारून घ्यायच्या घट्ट आणि धागा तोडून घ्यायचा. 1-2 छान घट्ट गाठी मारून घेतल्या आणि त्याच्या पुढे 1-2 मोत्यांमध्ये सुई ओवून घ्यायची आणि धागा कट करायचा. आता इथे लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि इथे आपण घेणार आहोत 1 लाल मोती आणि 1 पांढरा मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. आणि पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा लाल मोती अशी सुई ओवून घ्यायची. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा दोन्ही लाल मोत्यातून ओवून घ्यायचे आणि पुढचा पांढरा मोती. इथे आपल्याला परत लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा लाल मोती अशी सुई आपण ओवून घेतली. आता इथे परत आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती
आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचं तिन्ही लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती. आता इथे आपल्याला परत 2 लाल मोती लागणार आहेत. आणि या लाल मोतीतून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा लाल मोती आणि परत पुढचा लाल मोती, अशा सगळ्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे. एक लाल मोती आणि एक पांढरा मोती लागणार आहे. आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती, त्याच्या परत पुढचा लाल मोती आणि दोन्ही पांढरे मोती. आपण अशी सुई ओवून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती. ही इथे आपली चौथी लाईन कंप्लीट झाली आहे. आपण आज स्वस्तिक बनवायला शिकत आहोत. ही आपली चौथी लाईन कंप्लीट झाली आहे. पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 1 लाल मोती आणि 2 पांढरे मोती. आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा एक लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती. या सगळ्या तिन्ही लाल मोत्यांमधून आपण सुई ओवून घेतली आहे. इथे आपण आता घेणार आहोत 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती. तर इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे.
पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचे एक लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती, अशी सुई आपण सगळ्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे. आता इथे आपल्याला परत 2 लाल मोती लागणार आहेत आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती. आता इथे आपल्याला लागणार आहे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती आणि परत पुढचे दोन्ही पांढरे मोती. अशा सगळ्या मोत्यांमधून आपण दोरा गोल फिरवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दुसरा पांढरा मोती आणि हा लाल मोती. दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला लागणार आहे परत 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून दोरा सुई ओढून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती आणि परत त्याच्या पुढचे दोन्ही लाल मोत्यातून सुई ओढून घ्यायची आहे. आणि पुढचा एक पांढरा मोती. अशी सुई आपण ओढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओढून घ्यायची आहे. आता पुढच्या तिन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची आहे. इथे आपली 5वी ओळ कंप्लीट झाली. आणि आपण आता 6व्या ओळीसाठी या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे. इथे आपल्याला आता लागणार आहे 3 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती याच्यातून सुई काढून घेतली आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढर. आपण आता इथे घेणार आहोत एक पांढरा मोती आणि एक लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओढून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचे 2 लाल मोती. तर इथे आपल्याला परत लागणार आहे 2 लाल मोती आणि या दोन्ही लाल मोत्यातून सुई ओढून घ्यायची आहे.
आणि हा पुढचा अजून एक लाल मोती. इथे आपल्याला परत 2 लाल मोती लागणार आहेत. आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती आणि परत त्याच्या पुढचा एक लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती. या सगळ्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपण घ्यायचं आहे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढचा लाल मोती आणि परत त्याच्या पुढचा एक लाल मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपण घेणार आहोत 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा लाल मोती आणि परत त्याचा पुढचा अजून एक लाल मोती, दुसरा लाल मोती आणि परत एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती. ते 2च मोती घेऊन हा आपण एक चौकोन इथला पूर्ण करायचा आहे. पहिला लाल मोती आणि दुसरा पांढरा मोती आणि अजून एक पांढरा मोती. आता इथे आपण घेणार आहोत 2 पांढरी मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि हा एक पांढरा मोती, दुसरा पांढरा मोती, परत पुढचे दोन्ही पांढरी मोती, त्यातून सुई बाहेर काढायची आहे. ते आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती. आणि या पांढऱ्या मोत्याची सुई काढली. परत पुढचा पांढरा मोती आणि परत पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या परत पुढचा पांढरा मोती, अशी आपली इथे 6वी लाईन पूर्ण झाली आहे. सहावी लाईन पूर्ण केल्यानंतर आपण आता इथे पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. इथे आपल्याला आता सगळ्यात आधी लागणार आहे एक पांढरा मोती, एक पिवळा मोती आणि परत एक पांढरा मोती. आणि या ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती, अशी आपण सुई ओवून घेतली आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घेऊन या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पुढचा पांढरा मोती, पुढचा अजून एक पांढरा मोती आणि पुढचा पांढरा मोती.
पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती, त्याच्या पुढचा लाल मोती याच्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. लाल मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपण घ्यायचा आहे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा लाल मोती आणि परत त्याच्या पुढच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा लाल मोती आणि परत त्याच्या पुढचा दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती यातून सुई काढून बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि पुढचे दोन्ही लाल मोती यातून सुई बाहेर काढून घेतली आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढचा लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे माझा दोरा संपला आहे तर मी गाठ मारून घेते. आता या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई ओवून घेऊया. आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचे दोन्ही पांढरे मोती. सगळ्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि हा पुढचे दोन्ही पांढरे मोती आणि एक पिवळा मोती या सगळ्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पिवळे मोती
आणि एक पांढरा मोती आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि हा पिवळा मोती याच्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे। दोरा घट्ट ओढून घेतला। आता इथे आपल्याला लागणार आहे एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि पुढच्या दोन्ही पिवळ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। ते आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। पहिला पांढरा मोती, दुसरा पांढरा मोती आणि परत एक तिसरा पांढरा मोती। तर इथे आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती। पांढरा आणि एक लाल मोती घेतला आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढचा पांढरा मोती, त्याच्या परत पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता त्याच्या पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पहिला लाल मोती, दुसरा लाल मोती आणि परत त्याच्या पुढचा तिसरा लाल मोती। इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पहिला लाल मोती, दुसरा लाल मोती आणि दुसरा लाल मोती आणि परत पुढचे पांढरे मोती। 1 2 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली। इथे आपण आता घेणार आहोत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पिवळे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे पिवळे मोती, याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। पहिला पिवळा मोती, दुसरा पिवळा मोती, तिसरा पिवळा मोती। तर इथे आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती
आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती, आणि परत त्याच्या पुढचा एक पिवळा मोती. आता इथे आपल्याला लागणार आहे एक पिवळा मोती आणि 2 पांढरे मोती. आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि पुढचा पिवळा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती. आणि या दोन्ही पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा पिवळा मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि अजून एक पुढचा पिवळा मोती आणि परत एक पांढरा मोती. अशी सुई बाहेर काढून घ्यायची. इथे आता आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे परत आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहिला दुसरा पांढरा मोती आणि परत पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहिला पांढरा मोती, दुसरा पांढरा मोती आणि ते आता परत एक लाल मोती, याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पांढरा मोती आणि लाल मोती, याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा पांढरा मोती, याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. इथे आपल्याला लागणार आहेत परत 2 लाल मोती, पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. परत पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचे दोन्ही पांढरे मोती, त्यातून सुई बाहेर काढून घेतली. तर इथे आपल्याला लागणार आहे एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि पुढचा पिवळा मोती, याच्यातूनही सुई बाहेर काढून घ्यायची. इथे आपल्याला लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती आणि या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा परत एक पांढरा मोती आणि दोन्ही पिवळे मोती, त्यातून सुई बाहेर काढून घेतली. तर इथे आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे 2 पांढरे मोती
आणि या दोन्ही पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता इथे आपलं हे चौकोन पूर्ण झालं, स्वस्तिक पूर्ण झालं. आणि इथे एक दोन छान गाठी मारून घ्यायच्या आणि एक दोन मोत्यांमधून ऊन घेऊन दोरा कट करायचा. आणि आता इथे हा दोरा कट करायचा. आता हे स्वस्तिक आपण देवासमोर, देवघरासमोर, चौरंगासमोर ठेवू शकतो. हे अशा पद्धतीने ठेवू शकतो किंवा हे अशा पद्धतीने पण आपण ठेवू शकतो. या स्वस्तिकचा वापर आपण तोरणामध्ये पण करू शकतो. तर तुम्हाला हे स्वस्तिक कसे वाटले आणि आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.